हेमाडपंथी शिव मंदिर। आज आपण मार्कंडेय तीर्थक्षेत्र असणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील मार्कंड या गावी जाणार आहोत। नांदेडपासून अवघ्या 12 किलोमीटर आहे। पूर्वी मार्कंड हे गाव गोदावरी नदीच्या काठी मार्कंडेश्वर मंदिराच्या परिसरात होते, पण विष्णुपुरी प्रकल्प बांधल्यामुळे हे गाव मंदिरापासून 2 ते 3 किलोमीटर स्थलांतरित झाले। मार्कंडे ऋषीचे हे मंदिर 100 ते 200 वर्षापूर्वीचे आहे। आता आपण मार्कंडेश्वराचे दर्शन घेऊया। ब्रह्मपुराच्या कथेनुसार मार्कंडे ऋषी व इतर ऋषी यांच्यामध्ये कर्मश्रेष्ठ व का ज्ञानश्रेष्ठ या विषयावर वाद झाला। मग ते भगवान विष्णूकडे आले। भगवान विष्णू म्हणाले की गौतमी नदीकाठी जाऊन महादेवाची आराधना करा। सर्व ऋषी आराधना करताना मार्कंडे ऋषी मुख्य स्थानी होते। आराधना करताना महादेव प्रसन्न झाले व म्हणाले, ज्ञानापेक्षा कर्म श्रेष्ठ आहे। आधी आपण कर्म करतो, पुढे त्याचे फळ मिळते। जसे बालपण झाल्याशिवाय वृद्धत्व येत नाही। इथे गोदावरी तटी मार्कंडे ऋषी शिवाची आराधना करताना वास्तव्यात होते, म्हणून या गावास मार्कंडेश्वर म्हणून ओळखले जाते। मार्कंडे ऋषीची पौराणिक कथा। मार्कंडे ऋषीच्या वडिलांचे नाव मुरकुंड ऋषी। त्यांना संतती नव्हती, म्हणून ब्रह्मदेवाची आराधना करत असत। ब्रह्मदेव प्रसन्न झाले। त्यांनी वर मागण्यास सुरुवात केली। काय पाहिजे? मुरकुंड ऋषी म्हणाले, आम्हाला पुत्र नाही, मुलगा पाहिजे। त्यावर ब्रह्मदेव म्हणाले, 2 मुले आहेत। एक मुलगा 100 वर्ष जगतो, पण तो नास्तिक आहे, व दुसरा 14 वर्ष जगेल, पण तो सात्विक आहे। मुरकुंड ऋषी म्हणाले, आम्हाला 14 वर्षाच्या मार्कंडे ऋषीचे आयुष्य द्या। 14 वर्ष मार्कंडे ऋषीचे आयुष्य 14 वर्ष। 12व्या वर्षी झाल्यानंतर आई वडिलांना रडू कोसळले। तेव्हा मुलाने त्यांना विचारले की ऋषी म्हणाले, तुम्ही रडू नका। त्यांनी तपश्चर्या केली, यमराजाला आणले आणि यमराजा जेव्हा आले तेव्हा ऋषी घाबरले व पिंडीला मिठी मारली व महादेव प्रसन्न झाले। आयुष्य संपलेले नाही, 14 कल्प आयुष्य आहे। तुकारामाच्या एका अभंगात लिहिलेलं आहे, 14 कल्प आयुष्य ज्याला, तरी तो राहिला तारी खाली। मार्कंड्यांनी यम हटविला, अशी पौराणिक कथा आहे। इथे नक्की भेट द्या। धन्यवाद।